मित्रांनो, आज आपण निफ्टीचं वीकली अनालिसिस करणार आहे। चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात। मित्रांनो, इथे 1 वीकचा चार्ट पॅटर्न लावलाय निफ्टीचा आणि तुम्ही पाहू शकता कंटिन्यू इथे 6 वीक हे डाऊनफॉल आपल्याला पाहायला मिळत आहे। तो कुठे ना कुठे बाउन्स होण्याची शक्यता आहे। बाउन्स होईल म्हणजे काय, पॉझिटिव्ह पण येईल का? नाही मित्रांनो, जेव्हा आपण स्ट्रॉंगली सेलिंग होतं ना, कुठे ना कुठे प्रॉफिट बुक होईल। त्या प्रॉफिट बुकमध्ये थोडासा पॉझिटिव्ह पण येऊ शकतो आणि परत मार्केट खाली येऊ शकतो। मी मागेही बोललो होतो, जोपर्यंत टेरिफबद्दल काही निश्चित असं येत नाही तोपर्यंत मार्केट हे न्यूज बेस्ड राहणार आहे। आणि मागच्या टायमाला आपण एक सपोर्ट पाहिला होता, एक रेंज पाहिली होती, त्या रेंजला सुद्धा आता याने खाली ब्रेक केलेला आहे। कधी बाउन्स आला तर कुठपर्यंत येऊ शकतो, तर बाउन्स कधी आला मित्रांनो तर जास्तीत जास्त ह्या लेवलपर्यंत आपण मार्केट पाहू शकतो, त्याच्या वरती नाही। आणि टेरिफ बद्दल काही चांगली न्यूज आली तर मार्केट शूटअप करेल वरच्या साईडला, आणि टेरिफ कधी अजून जास्ती लावण्यात आलं तर मार्केट अजून खाली सुद्धा येणार आहे। आता 1 वीक मध्ये आपल्याला सगळ्यात स्ट्रॉंग सपोर्ट आता पुढचा कुठे पाहायला मिळतोय, तर पुढचा सपोर्ट आपल्याला इथे हा पाहायला मिळतो आहे करीबन 23,700 ते 23,800च्या आसपास। आता आपण वन डेच्या चार्ट पॅटर्नवर जाऊया। आता वन डेच्या चार्ट पॅटर्नवर आला, तुम्ही आपले रेग्युलर व्ह्यूवर येता, आपण रेंज ऑलरेडी दिलेल्या होत्या मागच्या टायमालाही, तुम्ही त्या जाऊन चेक करू शकतात। आता इथेच एक सपोर्ट आपल्याला हा पाहायला मिळतोय, जो आपण वीकली मध्येही पाहिला होता, तो आपल्याला वन डे मध्येही पाहायला मिळतो आहे। आता नवीन सेल केव्हा करायचा, जेव्हा ही रेंज इथून ब्रेक होणार आहे मित्रांनो, म्हणजे 24,300 ब्रेक होईल, तो 24,000 पर्यंत मार्केट इझिली होईल। आणि 24,000 ब्रेक झालं तर अजून 200 ते 250 पॉईंट खाली जाण्याची शक्यता आहे। बाउन्स घेतला तर सगळ्यात पहिलं रजिस्ट्रेशन आपल्याला कुठे पाहायला मिळते वन डेवर, तर ते आहे 24,800 ते 24,900च्या बिटवीन, इथपर्यंत मार्केट बाउन्स घेऊ शकतो, हे लक्षात ठेवायचं। हा झाला ब्रॉड व्ह्यू मित्रांनो। आता आपण 15 मिनिटाचा चार्ट पॅटर्न पाहूया। 15 मिनिटाच्या चार्ट पॅटर्न मध्ये मित्रांनो सगळ्यात पहिले आपण रजिस्टर आयडेंटिफाय करू। तर मला पहिलं रजिस्टर या ठिकाणी हे पाहायला मिळतंय, याला कधी ब्रेक केलं मित्रांनो तर पुढचं रजिस्टर माझ्यासाठी या ठिकाणी हे, आणि यालाही कधी ब्रेक केलं तर पुढचं रजिस्टर माझ्यासाठी हे आहे। तुम्हाला माहिती आहे आपल्या लेवल किती परफेक्ट काम करतात, तुम्ही जाऊन टेलिग्रामला क्रॉस चेक सुद्धा करू शकता। आता राहिला सपोर्ट काढायचा मित्रांनो, त्याच्या पहिले आपल्याला काय करायचं आहे, आज जिथे मार्केटने सपोर्ट घेतला किंवा तिथे मार्केट थांबलं तिथे आपण मार्क करून घेतला। आता लक्षात ठेवायचं याच्या बिटवीन आपल्याला नो ट्रेड करायचा आहे, कारण इथे मार्केट स्लोली मोमेंटम करेल तर ह्या झोनच्या बाहेर मार्केटला निघू द्यायचं आहे। आता खालच्या लेवल काढण्यासाठी आपल्याला चार्टवर थोडं मागे जावं लागेल। तर मित्रांनो, आता चार्टवर इथे मागे आल्यानंतर मला सर्वात पहिले पुढचा सपोर्ट या ठिकाणी हा पाहायला मिळतोय, यालाही कधी ब्रेक केलं तर त्यानंतरचा सपोर्ट हा मला या ठिकाणी पाहायला मिळतो, आणि यालाही कधी ब्रेक केलं तर लास्ट सपोर्ट म्हणजे इंट्राडेसाठी मला हा पाहायला मिळतो आहे। आता काय करायचं मित्रांनो, ह्या लेवल तुम्हाला ना चार्टवर लावायच्या आहे, आणि तुम्ही ह्या क्रॉस चेक करायचं आहे की मार्केट कशा प्रकारे परफॉर्मन्स करतं या लेवलला। लक्षात ठेवायचं, टेरिफ बद्दल काही चांगली न्यूज झाली, टेरिफ कमी झालं, भारत आणि अमेरिकेमध्ये वाद संवाद झाला आणि काही पॉझिटिव्ह झालं तर मार्केट वरच्या दिशेला शूट करेल, आणि टेरिफ वाढलं तर खालील। हे बेसिक रूल लक्षात ठेवा आणि लेवल टू लेवल ट्रेड करा, म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम होणार नाही। व्हिडिओ कधी आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा। मी भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।